20 वर्ष प्रियांनो, आता आपण म्हणतो 20-20 संपल, परंतु आम्ही 2000 सालात येऊन ठेपलेले मंदीच्या काळात. सर्वत्र मंदी आहे, शांतता आहे, प्रॉब्लेम आहे, संकट आहे, रोग आहे, आजार आहे, लोक रडते, दुःख, टेन्शन, कसं होईल काय होईल. 20 वर्ष आम्ही मागं गेलोय. तुम्ही विचार का देवाने असं का केलं असं? हा जो टायमिंग आहे हा 20 वर्षाचा टायमिंग होता. ही जी मंदी होती हा जो टायमिंग आहे हा 2000 सालचा टायमिंग होता. 20 संपला आता पहा एक 10-12 दिवसांनी. 20-21 मध्ये प्रवेश करत आहोत आपण. 20-21 ला काय महत्व नाहीये, परंतु आम्ही कुठल्या काळात येऊन ठेपलोय हा काळ फार महत्वाचा आहे. आणि ह्या काळात आम्ही काय केलं पाहिजे माहितीये? या काळामध्ये मी फक्त जिवंत प्रभूला हाक मारली पाहिजे. प्रार्थना फार महत्वाची. एक सिस्टरला समजा, सिस्टर तुम्ही प्रॉब्लेम घेऊन बसाल का? तुम्ही जर प्रॉब्लेम घेऊन बसला प्रॉब्लेम वाढतो. एकच सोल्युशन आहे, प्रार्थना करा. तुम्ही प्रेयर करा. कारण गॉड म्हणतो की अशी कुठली गोष्ट अवघड आहे मी करू शकत नाही. जेव्हा अब्रामकडे प्रभू श्री ख्रिस्त आले होते त्या टायमाला गॉड म्हणले की सारा तू का हसली? अब्राम, माझ्यासाठी कुठली गोष्ट अवघड आहे का? मी काय या गोष्टी करू शकत नाही का बोलले? पण मी तुमचा विश्वास परखत होतो, मी तुमचा फेथ परखत होतो की तुमची कबुली काय. 24 वर्ष विचारा, 24 वर्ष देवापासून दूर राहणं म्हणजे काय चेष्टा आहे का? आता मी 24 मिनिटं राहू शकत नाही गॉड शिवाय. 24 मिनिटं कशाला म्हणतात? आणि या दोन गोष्टी नेहमी लाईफ लक्षात ठेवा. कधी असू नसू, आज ना उद्या. मला माहित नाही माझं कसं होईल काल पुढचं. मला लॉर्डनी सेवा ठेवली, मी डायरेक्ट प्रीचिंग करतो, कुठे घाबरत नाही. एकदम रोकटोक प्रीचिंग, सत्यवचन प्रचार करा. दोन गोष्टी लक्षात ठेवा, दैहिक आणि आत्मिक हे 2 प्रकारचे मनुष्य असतात. आणि 3 प्रकारचे विश्वास आहे, असली, नकली, फसली. बिलिव्हर्स, अनबिलिव्हर्स, मेक बिलिव्हर्स. जो बिलिव्हर्स व्यक्ती असतो त्याची कबुली मी होय आणि आम्ही नसती कधी पण. बिलिव्हर जो व्यक्ती आहे तो आत्मिक आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला लोकांना परखता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. जसं मी शेतावरनं भाताची परीक्षा घेतो किंवा झाडाच्या त्या फळावरनं कळतं की हे झाड कशाचे. झाडाला मोसंबी तर मी मोसंबी झाड म्हणतो, झाडाला फणस तर मी फणसचं झाड म्हणतो, आम्ही पेरू तर पेरू म्हणतो, ऍपल ते ऍपल म्हणतो. तसं गॉड म्हणतो की या जगात तुम्ही लोकांना परखा प्रियानो, फार महत्वाचं आहे. कारण असे काळ एवढे कठीण पुढचा काळ येणार आहे की त्या काळात लोकांना शांती नसणार आहे. आता कोरोना संपले. आता लस गॉडने आणलेली पुढच्या महिन्यापासून. परंतु ह्याच्या पुढचा काळ एक फार भयानक येणार आहे, ज्यामध्ये शांतीच नसणार आहे. पीस. लोक हजारो मैल जातात पैसा खर्च करून, त्यांना शांती मिळत नाही, समाधान नाही, आनंद नाही, हिलिंग नाही, जीवन नाही. म्हणजे लोकांना कळा ना की आम्ही कशा प्रकारे जीवन जगावं. परंतु तुमच्याकडे एक आशा आहे की फक्त ओनली प्रेयर, फक्त प्रार्थना. प्रियांनो, म्हणजे मुलांना नेहमी सांगतो, प्रार्थना करत नाही तुमचं लाईफ मध्ये भलं होणार नाही. जो व्यक्ती प्रार्थना करेल त्याच व्यक्तीचं भले. प्रियांनो, येशूने का प्रार्थना केली? गेत्सेमने वगैरे. गॉड होतं ना परमेश्वर. देवाला काय गरज आहे प्रार्थना करण्याची? येशूने मानवासाठी तो दाखला दिला की मानवानी अशा प्रकारे प्रार्थना करावी. किती तुम्हाला जर आठवलं उद्या मी मरणार आहात, तुम्ही आदल्या दिवशी प्रार्थना करा, तुमचं मरण टळून जाईल. कारण पुनरुत्थान जीवन त्या परमेश्वराच्या हातात आहे. प्रियांनो, प्रियांनो, प्रार्थना एक अशी गोष्ट आहे की तुम्ही देवासंगती बोलू शकता. प्रियांनो, काय खर्च करायची गरज आहे का? लॉर्डकडे काय लागतं का? आम्हाला काही लागत नाही. फक्त गुडघ्यावरची प्रार्थना, विश्वासाची प्रार्थना, मांडी घालून प्रार्थना करा, बसून प्रार्थना करा, हात उंचावून प्रार्थना करा, उपडे पडून प्रार्थना करा, सकाळची प्रार्थना करा, रात्री प्रार्थना करा, होल नाईट प्रार्थना करा, डेची प्रार्थना करा, कंटिन्यू प्रार्थना करा, फॅमिली प्रार्थना करा. लॉर्डचं वचन आहे की प्रार्थना करा, कंटिन्यू प्रार्थना करा. आता माहिती आहे लोकांची प्रगती काय मी पाहतो? लोकांच्या प्रार्थना भरपूर आहे. जसं आम्ही अंकुल नरोची मिनिस्ट्री पाहतो पंजाब. 2003 त्याला इश्यू कळाला. 17 वर्षात त्या व्यक्तीकडे 60,000 लोक आहेत. किती? 60,000 लोक होते, फक्त 60. किती होते? 60 लोकांना सुरुवात केली बाबा. त्यांच्याकडे 60,000 लोक आहेत. आणि त्या 60 लोकांमध्ये एकटाच तो प्रीचर आहे, अंकुल नरोला.
हे कधी होतं माहितीये का? तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थना पाहिजे. काय पाहिजे? तुमच्या आमच्या प्रार्थना एवढ्या पॉवरफुल पाहिजे ना की आम्ही उठता बसता कंटिन्यू प्रार्थनेत पाहिजे. निरंतर निरंतर बायबल सांगतं निरंतर प्रार्थना करा. कोण करते निरंतर प्रार्थना? पण काय लोक करतात मी पाहिलंय प्रियांनो. काही काही लोक असे आहे की ते कंटिन्यू प्रार्थनेत असतात. कंटिन्यू. कारण वचनामध्ये सांगतं की तुम्ही निरंतर प्रार्थना करा. तुमच्या आत्म्याला विझू नका देऊ. आत्मा कधी विझतो माहिती? कधी विझतो? जसं आम्ही खेडेगाव पहिले शेकोटी करायचो लाकडाची, टायरची, सरपंची. सरपण कधी विझतो? सगळं संपल्यावर. मग सगळं संपल्यावर काय करू शकतो आम्ही? सतत आमची लाईफ पेटती पाहिजे कधी पण. मी अशी आहे की मोठे प्रीचर पहिले प्रीचिंग करताना, हिलिंग प्रार्थना करताना, मेसेज देताना, परंतु आज पाहिले तर अनेक लोक विझून गेलेत प्रार्थनेमध्ये. याचं एकच कारण चिंता आणि काळजी. हा फार मोठा रोग आहे. तिसरी बीज. किती बीज आहे? लॉर्डने 4 बीजचे दाखले दिले की 4 ठिकाणी पडले होते. काय जमिनीवर, काय खडकाळीवर, काय काटे झोडपान, काय चांगल्या जमिनीमध्ये. तर चांगल्या जमिनीकडे येण्यासाठी आम्हाला जमीनकडनं सुरुवात करावी लागते. आम्हाला जमीन म्हणजे आमचं आहे ते जीवन. नंतर आम्ही खडकाळी बीजकडे येतो. थोडीशी माती असते, थोडासा विश्वास असतो. सगळ्यात डेंजर तिसरा टाइम खतरनाक आहे. काटे आणि कुसळ सगळ्यात बेकार. चिंता काळजी हा एवढा मोठा डिप्रेशनचा आजार आहे. बेकार सायको आजार येतो. तो तुम्ही क्रॉस करून गेलात ना की तुम्हाला चांगली जमीन मिळते. कधी चांगली जमीन कधी मिळते? चांगला मेसेज जेव्हा तुमच्या लाईफ मध्ये काम करतो. कधी मी वचन, गॉड इज द वर्ड, आणि तुम्ही पेटता पाहिजे कंटिन्यू. सतत तुमचं जीवन फायर पाहिजे कधी पण. तेव्हा चांगली जमीन तुमच्या लाईफ मध्ये परमेश्वर उपलब्ध करतो. कधी पण आम्हाला जमीन नको, खडक छोटा नको, काटे झुडूप नको. आम्हाला चांगली जमीन पाहिजे. चांगल्या जमिनीमध्ये 30, 60, 100 3 प्रकारचे ब्लेसिंग आहे. किती ब्लेसिंग आहे? 30 पट, 60 पट आणि 100 पट. 100च्या पुढे नाही प्रियांनो. 100 पर्यंत गॉडने ते ब्लेसिंग ठेवले तुमच्या लाईफ मध्ये. पण ते घेण्यासाठी तुम्हाला 4 ठिकाणी यावं लागतं. जसं आम्ही पाहतो बेतेल, यरिओ, जॉर्डन, हे जे 4 शहर आहे. गिलगाल, हे 4 जे शहर आहे हे 4 ठिकाणची बीज आहे. बेतेल म्हणजे प्रभूच्या भाकरीचं घर. नेहमी लक्षात ठेवा, जिथं बेतेलचा उल्लेख होतो ते प्रभूच्या भाकरीचं घर. यरिओ पडणारे तट, गिलगाल लोटून द्या, आणि जॉर्डन म्हणजे मरण. देव अशा प्रकारे आम्हाला 4 गोष्टीत आणतो. कधी पण महत्व आहे प्रभूच्या वचनला. आणि गॉडने सकाळीच वचन दिलं की ज्या स्थितीत तुम्हाला निवडलं तुम्ही त्या स्थितीत चाला. आज विचार करा, गॉडने का निवडलं आम्हाला? आमचा जन्म का झाला? आम्ही काय करत आहोत? मला नेहमी गॉड विचारतोय प्रियांनो. मी नेहमी गॉड सांगते गोष्टी गप्पा मारतो कधी प्रार्थनेमध्ये. गॉड म्हणतो तुला यासाठी निवडले की तू माझी सेवा करावी. तुला मी ते पाचारण जे केलेले तू माझा मेसेज देत राहा. तू मेसेज देत राहा, आराधना लिडिंग कर. एक लिडिंगचा स्पिरिट विझू नको तू कधी पण. म्हणून आपण एवढी आराधना का घेतो? कारण आराधनेमध्ये आपलं जीवन पेटतं राहतं कधी पण. ज्या घरामध्ये आराधना त्या घरामध्ये बरकत आहे, आशीर्वाद आहे, ब्लेसिंग आहे, प्रकाश आहे. जिथं आराधना आहे तिकडे सतत अंधकारमय, सतत भांडणं, तणणं, कटकटी, रोग, आजार, बिमारी. पण ज्या घरामध्ये आराधना असते, ज्या घरामध्ये भक्तिभावाचं जीवन असतं, ज्या घरामध्ये स्तुतीस्तवनाचा आत्मा असतो, ज्या घरामध्ये परमेश्वराचं वचन काम करतं, ज्या घरामध्ये सतत प्रार्थना असते, त्या घरामध्ये काही कमी पडत नाही. हा तुमचा अनुभव असेल. माझा अनुभव 23 वर्षाचा आहे प्रियांनो. 23 इयर्स. आणि सिनियर म्हणजे अंकल आहे आपल्यामध्ये. ज्या घरामध्ये प्रियांनो देवाची प्रार्थना असते त्या घरामध्ये परमेश्वर कधी कमी पडून देत. म्हणून आपण कंटिन्यू प्रार्थना घेत असतो. का घेतो प्रार्थना? कारण प्रार्थने महत्व फार मोठे आहे प्रियांनो. वाचा मत्ते 26:41. प्रभू येशूने काय सांगितलं आपल्या शिष्यांना? प्रियांनो या वचनाला मी फार घाबरतो माझ्या लाईफ मध्ये. कारण गॉडने मला ठणकावून शिकवले मत्ते 26:41 मध्ये. आणि ही आज्ञा प्रत्येक शिष्यासाठी ती. मत्ते 26 स्पीड निघा, फार मोठा मेसेज आजचा. मत्ते 26:41. हा तुम्ही परीक्षेत पडू नये, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा. काय झालं? गॉडनी जागृत राहा.
व प्रार्थना करा. व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे हा. का तरी देह अशक्त आहे. पुन्हा एकदा वाचत रिपीट करा. तुम्ही परीक्षेत पडू नये प्रभू येशू आपल्या शिष्यांना वॉर्निंग देते आणि टीचिंग देते. तुम्ही परीक्षेत पडू नये तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे आत्मा फार उत्सुक आहे आमचा, खरा तरी देह अशक्त आहे. शरीर कमजोर आहे. नीट या वचनाचा अभ्यास तुम्ही केला, तुम्हाला या वचनाला फार मोठा मोठा मेसेज मिळेल की प्रभू येशूला माहिती आहे की शिष्यांमध्ये काय कमजोरी आहे. गॉडला ठाऊक आहे की मनुष्यामध्ये काय कमजोरी आहे, मनुष्यामध्ये कुठला वीक पॉइंट आहे, मनुष्यामध्ये कुठल्या चिंता काळजी आहे, मनुष्यामध्ये कुठला वीक पॉइंट आहे, मनुष्य कसा पडतो, तो कसा पतन पावतो, तो कसा बहकतो, तो कसा भटकतो, तो व्यक्ती कुठं पडतोय, गॉडला चांगलं ठाऊक आहे प्रियांनो. म्हणून प्रभू येशूनी गेत्सेमनी बागेमध्ये आपल्या शिष्यांना म्हणजे पेत्र, योहान, याकोबला ठणकावून सांगितलं की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून काय करा, जागृत राहा, प्रार्थना करा. का गॉड असे बोलले? कोण असतं व्यक्ती जागृत? जेव्हा मुलांच्या फायनल एक्झाम येतात तेव्हा मुलं जागृत असतात. रात्रंदिवस अभ्यास, कंटिन्यू अभ्यास. जेव्हा त्याला कळतं आता वार्षिक परीक्षा आहे, माझं काही खरं नाही, तर मोबाईल बंद, टीव्ही बंद, नुसता अभ्यास, कंटिन्यू अभ्यास. अरे बापरे, लिहून किती अभ्यास करते. तेव्हा आपल्याला माहितीये की मला पुढचं वर्ष गाठायचंय, मला फेल द्यायचं नाहीये, मला पप्पा मारतील, मम्मी मारतील, लोकांना ही हसतील, माझ्या इन्सल्ट करतील माझं. म्हणून ते लेकरू किंवा तो स्टुडंट किंवा ते विद्यार्थी फायनल एक्झामला भरपूर तयारी करतो. तो बाकी सांगपर्यंत व्हॅल्यू देत नाही बिलकुल शिक्षकांना. काय येण्याचा बाजार आहे सगळा, 12 महिने तेच काम आहे. पण त्याला फायनल एक्झामला त्या व्यक्तीला कळतं की नाही, मला अभ्यास केला पाहिजे, कारण ह्याच्यात ना माझी पुढची प्रगती, फायनल एक्झाम नंतर माझी उन्नती आणि मी पुढच्या वर्गात जाणार. तसं प्रमाणे प्रार्थना सुद्धा असंच, प्रार्थना सुद्धा असे प्रयत्न की आम्हाला ठाऊक आता फायनल टायमिंग चालू आहे, हा फायनल टायमिंग आहे, हा फायनलचा काळ आहे, हा शेवटचे दिवस आहेत, हे कलियुग आहे, इज अ एंड टाइम. ही सुरुवात नाहीये. सुरुवात केव्हा झाली? आदम हव्यापासून सुरुवात झालेली आहे. विचार करा तुम्ही, आदम हवा आमचे आई बाप 6000 वर्षाला होऊन गेलेत. आदम, हवा, मथुसेला, नोहा, हे सगळे काळ होत 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 आम्ही फक्त येतो शेवटच्या टप्प्यामध्ये. ह्या पुढचा काळ तर फार भयानक आहे. तुम्ही विचार करा, लोक पुढे टिकतील का नाही, ह्याची भयानक शंका आहे की लोक टिकतील का नाही प्रार्थनेमध्ये. एवढा भयंकर काळ अजून येणार आहे. परंतु तुमच्या आमच्यासाठी गॉड म्हणतो की तुम्ही जागृत राहावं. गॉडने कोणाला सांगितल्या गोष्टी? जे शिष्य झोपले होते. कोण झोपले होते? पेत्र, योहान, याकोब. परंतु पुढे ते झोपले होते का? माहिती का झोपले होते ते? कारण त्यांना पवित्र आत्मा नव्हता. लक्षात ठेवा, कधी लाईफ मध्ये हा संदेश आजचा महत्वपूर्ण टीचिंग आहे संदेश. आठवडाभर म्हणून चिंतन करा की देवाशास काय बोललेले. ते का झोपले होते? कारण ते देहामध्ये होते आणि प्रभू श्री ख्रिस्त आत्म्यामध्ये होते. म्हणून येशू ख्रिस्ताने आत्म्यात प्रार्थना केली आपल्या पित्याला की हे पित्या, माझी इच्छा नको, तुझ्या इच्छेने कर, पण हा पहिला टळू दे. पण तू नको गॉड फादर, तुझ्या इच्छेने सर्व कर. हे तिघ झोपले होते, देहिक होते, त्यांना पवित्र आत्मा नव्हता. आणि आजची मी स्थिती आहे, ज्यांना होली स्पिरिट त्यासारखे झोपा काढतात. कंटिन्यू झोप, नॉन स्टॉप. का झोप येते? पवित्र आत्मा नाहीये ना. पवित्र आत्मा झोपतो का? येशू ख्रिस्त झोपतो का? देव झोपतो का? मग पवित्र आत्मा कोण आहे? गॉड. ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा ते लोक जास्त झोपत नाही, ते कंटिन्यू असतात प्रार्थनेमध्ये. म्हणतो आपण अनॉइटिंग सर्वंट. काय म्हणतो आपण? एक अभिषिक्त व्यक्ती ते झोपत नसतात. बाकी लोक सारखं झोपा काढत असतात. ड्युटी 8 तास ड्युटी, 8 तास झोप, 8 तास सगळी कामं. घड्याळाचा काटा हे त्यांचं जीवन. टायटन असतो का ते HMT असतो, घड्याळ हे त्यांचं जीवन आहे. मी अनेकांना पाहतो पण घड्याळ हे त्यांची लाईफ झालेली. पण लक्षात ठेवा की गॉडने आम्हाला सांगितले निरंतर प्रार्थनेत राहा. कंटिन्यू प्रार्थना करा तुम्ही.
आणि प्रेरणा ती आवड लागलीच पाहिजे. मला अंकलचा फार आवडले गेले की अंकल नातूला रागवलं म्हणजे त्या जर पोरला सवय नाही लागली हात मिळवायची तर कधी हात मिळवणार नाही. रिटर्न त्या पोरला हात मिळवला. खरी गोष्ट आहे. जो तुम बोलते वही तुम काटोगे. खरी गोष्ट आहे प्रिय. मला हा संदेश आमच्या पास्टरचा आठवला. तो त्यावेळेस दिला 12 वर्षापूर्वी की प्रेज द लॉर्ड आम्ही केलं पाहिजे कारण प्रभूची स्तुती असो. आणि जर मुलांना जर आत्ता जर नाही दिसलं तर पुढं काय डिसिप्लिन मध्ये चालतील. पुढं पोरं प्रियानो स्वैराचार बनतात. हे माहिती पोरं का भगतात. मुलांना टाइम वळण जर आम्ही नाही लावलं ना तर ते पोरं भडकून जातात आणि नंतर सेल्फ कंट्रोल होत नाही कधी मुलांवर. मग काय होतं ते ओव्हरलोड म्हणतो आपण. एकदा लेकरं प्रियानो ओव्हरलोड गेले तर ते कुणाच्या बापाचं ऐकत नाही. ते सगळ्यांचे बाप बनतात. ते दुसऱ्यांचे बाप बनतात. बापाचे बाप बनतात. ते फादरचा ग्रँडफादर बनतात ते. म्हणून मुलांना नेहमी आम्ही टायमिंग मध्ये सगळ्या गोष्टीचं ऑन केलंच पाहिजे. टाइमवर खाणं, टाइमवर झोपणं, टाइमवर अभ्यास, टाइमवर प्रार्थना हे जर नसेल तर त्या लेकराचं जीवन जगण्यामध्ये काही अर्थ नाही. मी माझ्या मुलांना ठणकावतोय गोष्टीमध्ये आणि ठणकवलंच पाहिजे. जर तुम्हाला परमेश्वरने काही नियम दिले नियम जर पाळत नसेल तर मग आम्हाला ख्रिस्त नाही कळणार. काहीच नाही कळणार मला प्रियांनो. लॉर्डनी का दिलं बायबल. कारण बायबलचे नियम पाळावे म्हणून प्रभूने नियमशास्त्राचे आमच्या समोर प्रियांनो लॉर्ड नियमशास्त्र दिलेत आम्हाला. बायबल दिलं का दिलं प्रियांनो. आम्ही त्याप्रमाणे जीवन जगावं. जर आम्ही तसं जीवन जगत नसेल तर आम्ही स्वतःला फसवत आहोत. जसं याकोबचं पत्र आम्हाला सांगतं पहा. बुक ऑफ द जेकब. याकोबचं पत्र वाटतं 1 अध्याय वचने पाहते 8 वचने पहा. जर कोणी वचनाप्रमाणे जीवन जगत नसेल 1 अध्यायामध्ये और 8 वचन ते जो कोणी वचनाप्रमाणे जीवन जगत नसेल जो कोणी छान ते वचन याकोबच्या वचनाप्रमाणे आचरण करणारे असा केवळ ऐकणारे असू नका. आशेने तुमची बोलवणूक होते. कारण जो कोणी म्हणजे नुसते ऐकून त्याप्रमाणे कृती करीत नाही तो आरशात आपले शरीर मुख पाहणाऱ्या मनुष्यासारखा आहे. पुढे तो स्वतःला पाहून त्यातून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच दिसतो. विसरून जातो. प्रेज द लॉर्ड. वचन जो कोणी वचनाप्रमाणे जीवन जगत नाही तो आपल्या आरशामध्ये मुख पाहण्यासारखा आहे. आरशात कधी बघतो आपण. आरशात कधी बघतो आपण. कुठं जायचं असेल, शाळा असेल, कॉलेज असेल, कुठं जायचं आपण आरशात स्वतःला बघतो की मी दिसतो सेम फिटिंग सेम बॉडी वरून कपडे टाकाटक फटाकट पण टाकाटाक सगळ्या गोष्टी पाहिजे केसापासून पायापर्यंत. आणि तेव्हा आपण बघून जातो पटदिशीने कुठल्या वेळेला काय जे फंक्शन असेल काय असेल फॉर एक्झाम्पल. तसं गॉडने म्हणले की तो आरशात स्वतःला मुख पाहिल्यासारखे. आजपर्यंत फार कमी लोक वचनाप्रमाणे जीवन जगतात. देवाला किती दुःख वाटत असेल आज क्राइस्टला. येशू म्हणतो ज्या मानवासाठी मी क्रूसवर स्वतःला अर्पण केलं, समर्पण केलं, घायाळ झालो, ज्या लोकांसाठी मी रक्त सांडलं, लोकांना मी का आज्ञा केली की माझं वचन एक जीव आणि आत्मा आहे. माझं वचन ज्या कामासाठी पाडलं ते काम केलं पुन्हा येत नाही. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा वाचा पुन्हा वचन ते किती सुंदर वचन आहे याकोबच्या पत्रामध्ये. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा केवळ ऐकणारे असू नका. आशाने तुमची बोलवणूक होते. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून त्याप्रमाणे कृती करत नाही तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या मनुष्यासारखे आहे. आज विचार करायला कित्येक वर्ष ग्लास समोर थांबले आपण. ओनली ग्लास म्हणजे काच. काचेत फक्त आपण स्वतः दिसतो. काय दिसतं काचेमध्ये? आपलीच प्रतिमा दिसते. आणि अलीकडे एवढं लोकांना की नुसते सेल्फी टेल्फी चालली.
काय सेल्फी टाकतात युट्यूबला, बा मी कसं दिसतो आणि तो कसा दिसतो. झाडाखाली डॅमला गेला, डॅमला फोटो काढतात, सूर्यग्रहण डॅमला फोटो काढतात. पौल म्हणतो ते आपलाच महिमा करू इच्छितात. देव साईड राहिलेले. फेसबुकला पहा किती लोक स्वतःची प्रतिमा, फार कमी लोकांपर्यंत त्या ठिकाणी देवाचे फोटो टाकतात, वचन टाकतात, मेसेज टाकतात, एक संदेश टाकतात. परंतु युट्यूबला पहा, युट्यूब पहा, फेसबुक पहा, एवढ्या तिथं डीपी 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 स्वतःची प्रतिमा. एक व्यक्ती मी पाहिले चेन्नईमध्ये, ते एवढं ते अभिषिक्त शिवावती फ्लोर ऑफ फायरची, तर त्यांना लागलं येड नवरा बायकोला स्वतःने डीपी. पौल म्हणतो वचनामध्ये की शेवटच्या काळामध्ये लोक आपल्या गौरवासाठी आपली प्रतिमा उभे करतील. आम्ही अनेकांच्या प्रतिमा पाहतो, लोक हजारो करोड रुपये वागतात प्रतिमेसाठी, की यांची प्रतिमा मोठी स्थायिक करा, यांना तुम्ही उंच इथं करा आणि अनेक लोकांचं करा. पण प्रगत काय त्या गोष्टीला व्हॅल्यू? विचार करा, या दिवसामध्ये मनुष्य फक्त स्वतःची प्रतिमा, स्वतःला गौरव पाहिजे. स्वतः गौरवासाठी तो व्यक्ती फक्त फेसबुक, युट्यूब काय 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 टाकेल, सगळ्या येण्याचा बाजार. परंतु परिणाम नाही. परिणाम आमच्या जीवनामध्ये गॉडला मी गाजवलं पाहिजे. आम्ही आमच्या लाईफ मध्ये सर्वप्रथम आमचा गॉडच पाहिजे. कधी पहिला फर्स्ट पुट इन गॉड. आम्हाला पहिल्यापर्यंत लाईफ मध्ये पहिला प्रभूच पाहिजे. प्रभू नंतर सगळ्या गोष्टी प्रियानो लक्षात ठेवा. कधी बी लाईफ मध्ये तुम्हाला टिकत असेल गॉड मध्ये, तर पहिल्या गोष्टी पहिला गॉड पाहिजे. गॉड शिवाय काय नाही प्रियानो. रूमे गाओ रूमे जुमो येशू मे बने रहो. पहिला आमच्या लाईफ मध्ये प्रियानो येशू ख्रिस्त पाहिजे. येशू शिवाय प्रियानो काही नाही. पौलचं जीवन जर पाहिलं तर पौल कडक काय होतं माहितीये? पौल कडक काय गोष्टी, तो प्रियानो शरणी बी थकलेला होता. त्याला मानसिक त्रास भरपूर होता सेवा करताना संत पौलला. त्याला मनी पॉवर नव्हती. नो बँक बॅलन्स, नो मनी पॉवर, नो मॅन पॉवर, फक्त गॉडची पॉवर होती पौलकडे. गॉडची पॉवर. कारण तो गॉड संगती बोलायचा प्रियानो. तो किती वेळा म्हणायचा, देवा मी किती लोकांना सांगतोय, शिकवतोय, तर लोक ऐका ना. त्याने कपडे फाडले आपल्या अंगावरचे. एवढे लोक कट्टर लोक होते, तर पौलने आपल्या अंगावरचे कपडे फाडले वैतागून. मला आतापासून मी चाललो विदर्भी लोकांकडे, कारण तुम्ही लोक नामधारी आहात. मला मी बी यहुदी होतो, तुम्ही बी यहुदी आहे, तर तुम्ही ऐकत नाही. म्हणून पौल कुठे गेला? विदर्भी म्हणजे जॅन्टाईल. तुम्ही आम्ही विदर्भी आहोत, जॅन्टाईल. यहुदी अपोस्टल लॉर्डने कुठे पळवलं? शेवटी विदर्भांकडे. 14 मंडळ स्थापन केल्या पुन्हा पौलनी. हेलेनीमध्ये, बेतेलमध्ये, फिल्मोनमध्ये, इपिसमध्ये, करिंतामध्ये, तो जिथं बी गेल्यापर्यंत सगळीकडे देवाचा प्रचार करत गेल्यापर्यंत संत पौल. कारण त्याला आपल्या राष्ट्रामध्ये त्याला येरुशलेमची किंमत नव्हती बिलकुल. पौल एवढा मोठा वक्ता होता. पौलला येरुशलेम मध्ये प्रियांना फार एवढा, तिथे लोक म्हणले की आम्ही विद्वान आहे, तू आता आलाय म्हणले, तू काय शिक्षण देतो आम्हाला? शास्त्री पडोशी लोक, बायबल संपन्न मोठा झबा घालणारे, ते काय म्हणले पौलला, पौल तू काय शिक्षण देतो? बोले आम्ही किती काळ, म्हणजे मी कैपा, मी अपुल्लोस, हा अगिप्पा, तू काय आम्हाला शिकवतोस? म्हणून पौलला शेवटी लांब जावं लागलं सेवेसाठी. आणि पौल जेव्हा लांब गेला तेव्हा त्या ठिकाणी बायबल सांगतो मुडदे उठले, लंगडे चालू लागले, अशुद्धात्म लोक निघून गेले, सैतानी शक्ती, चमत्कार घडले, मिरॅकल घडले, अनेकांचे बाप्तिस्मे झाले, अनेकांचं परिवर्तन घडलं. मोठमोठे शहरामध्ये ख्रिस्त गाजला गेला. अनेक शहराचे, नगराचे लॉर्डनी परिवर्तन केलं. जादूगरचं परिवर्तन, हो, वेश्यास्त्रियांचं परिवर्तन, चोरांचं परिवर्तन, दरोडेखोरांचं परिवर्तन. प्रभूंनी त्या संत पौलद्वारे अनेकांचं परिवर्तन केलं. प्रेरणू या अशा प्रकारे परमेश्वर प्रेरणू एक टाइमला अशी सेवा उठवतो. पौल दुःखी होता आपल्या प्रांतामध्ये. पौल दुःखी कष्टी होता. येशू ख्रिस्ताला येशू ख्रिस्ताने किती सेवा केली येरुशलेममध्ये, काय नाही, झिरो किंमत होती प्रभू येशू ख्रिस्त. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त इतर राष्ट्रात दिले तेव्हा त्या ठिकाणी देवाचा प्रकाश एवढा झळकला, चमकला. ही द सुपर नॅचरल पॉवर. पौलचं तेच झालं. पेत्र होता, योहान, 12 शिष्यांमध्ये फायटर मॅन ऑफ द पौल. पौल डायरेक्ट प्रीच करायचं प्रियानो, जायवर कंडेम करायचा पेत्रला. पण बर्नबा घाबरून जायचा की बाबा एवढं ज्ञान कसं काय बोलले, एवढं पॉवर कशी पौलकडे? पौलकडे पॉवर का होती माहिती? पौलचं जीवनच तसं होतं.
या 12 शिष्यांचा भाग होता. तो विचार करा, 12 शिष्यांपेक्षा पॉवरफुल संत पौल. मग 14 पत्रे. किती पत्रे पौलचे? 14 पत्र म्हणजे COD, चर्च ऑर्डर. की कलिसिया कशी असावी, पास्टर कसा असावा, पत्नी कशी असावी, मुलं कशी असावी, मुली कशी असावी, कलिसिया मंडळी कशी असावी, सभासद कसं असावं, कशा प्रकारे दान असावं, आणणारा पण कसं असावं, मित्रांनो सगळी व्यवस्था, नव्या काळाची व्यवस्था प्रभूंनी संत पौलच्या द्वारे लोकांपर्यंत प्रकट केली. विचार करा, संत पौल साधा व्यक्ती होता का? देवाने का एवढं चमकवलं संत पौल? आणि संत पौल मध्ये खांबलनेसपणा होता, एक नम्रता होती, एक आवेश होता देवाविषयी, सत्य प्रचार करण्याचा एक आत्मा होता पौलकडं. पौल साठी कुठला पार्टनर टिकलाच नाही कधी. पौल एकटाच. कधी मार्कला घेतला, मार्क बी निघून गेला, बर्नबाय निघून गेला, तिमोथेला सोपवली कामगिरी मुलासमान, आणि शेवटी पौल एकटाच गेला रोम शहरामध्ये आणि मुंडी छाटण्यात आली. कसं पौलचं मरण होतं? पौलचा शेवटचा प्रवास रोम शहर, आणि रोम शहरामध्ये संत पौलचं मुंडकं आणि धड वेगळं करण्यात आलं. शिष्यांचं असं मरण होतं. एवढा मोठा वक्ता पौल, शेवटी त्या रोम लोकांनी म्हणले की याची मुंडकं छाटून टाका, आणि पौलची मुंडी साईडला आणि धड साईडला होतं. किती तडपून तडपून तो मेला असेल. पण शेवटी आत्मा कुठं गेला? परमेश्वराच्या राज्यामध्ये. आम्ही फक्त पौलचं मरण, ते मर्म काय असतील, त्या वेदना काय असतील, मग त्याला मिनिंग काय आहे? पौल काय म्हणतो? जगणे म्हणजे ख्रिस्त, मरणे म्हणजे, तिथं ते वचन पूर्ण होतं. पौलने आयुष्यभर देवासाठी जगला, शेवटी देवासाठी मेला. आणि पौल म्हणतो, माझ्याकडे ख्रिस्त राहतो, मी ख्रिस्ताला प्राधान्य देतो. असे शिष्य होते जे बलिदान झाले प्रभूसाठी. त्यांच्यामध्ये एक कोकऱ्याचा आत्मा होता, त्यांच्यामध्ये बलिदान करण्याचा आत्मा होता, त्यांच्यामध्ये दिवानपण होतं देवाविषयी, भूक तहान होती, अट्रॅक्शन होतं देवाविषयी, त्यांच्यामध्ये आतुरता होती, खिछा होता. त्या शिष्यांमध्ये प्रियांनो त्यांच्या तडप होती परमेश्वराविषयी, आवेश होता, एक जोश होता, एक जलसी स्वभाव होता की मला प्रभूसाठी काहीतरी करायचंय. भूक तहान विसरून जायचे, ते कुटुंब फॅमिली विसरून जायचे, स्वतःला विसरून जायचे, बिझनेस विसरून जायचे, काम धंदा विसरायचे. ते फक्त म्हणायचे, प्रभू आम्ही काय करू तुमच्यासाठी, कशा प्रकारे जीवन जगू, आम्ही कशा प्रकारे फळ देऊ, आम्ही कशा प्रकारे स्वार्थ सांगू, आम्ही कशा प्रकारे आत्मी जिंकू, आम्ही कशा प्रकारे स्वार्थ गाजू, आम्ही कशा प्रकारे देवा तुला उंच करू. अशी तडप त्या शिष्यांमध्ये होती. ती तडप आज आमच्यात पाहिजे. देव बघतो मानवाला. आज तुम्हाला असं वाटतं देव काय बघत नाही? वाचा योग 34:21 काय सांगतं पहा. बुक ऑफ द योग 34:21 काय सांगतं पहा. जिवंत वचन इज अ लिव्हिंग वर्ड. असं वाटतं गॉड काय बघत नाही, कारण देवाची दृष्टी प्रत्येकाच्या आचरणावर असते. त्याचे प्रत्येक पाऊल तो पाहतो. आम्ही कशा प्रकारे जीवन जगतो इथं लिहिले. वाचा पुन्हा वचन INP येते. कारण देवाची दृष्टी प्रत्येकाच्या आचरणावर असते, त्याचे प्रत्येक पाऊल तो पाहतो. विचार करा, देव काय बघत नाही का आम्हाला? आचरण म्हणजे तुमची लाईफ, तुम्ही कशा प्रकारे जीवन जगता. आचरण म्हणजे तुम्हाला जसं केले पाचारण तसं पाहिजे तुमचं आचरण. आणि देव आमचं काय पाहत असतो? आचरण, की आम्ही कशा प्रकारे जीवन जगतो. विचार करा, देव कधी सोपत नाही. देव आम्हाला देव बघतोय आज आम्हाला की आम्ही कशा प्रकारे काय करतोय. प्रियानो, देवाला कुठली गोष्ट अवघड नाही. प्रियानो, आमचे प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होतील 1 मिनिटाच्या आत. 1 मिनिट, अर्ध्या मिनिटाच्या आत आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह प्रभू करू शकतो. एवढा सामर्थ्यवंत गॉड आहे. इज द मायटी. देवाला माहितीये काय देवाला म्हटले? देवाला म्हणले राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, किंग ऑफ किंग अँड लॉर्ड ऑफ लॉर्ड. राज, वैभव, मान, सन्मान, गौरव, आदर, महिमा असा मंडित तो परमेश्वर आहे. कुठली गोष्ट अवघड नाही जिवंत गॉडला, कारण तो अशक्याला शक्य करणारा परमेश्वर आहे, आणि तो असंभवला संभव करणारा परमेश्वर आहे. ते बी अर्ध्या मिनिटात. मिनिट लांब सेकंद सुद्धा प्रियानो परमेश्वर हिलिंगचं काम करू शकतो. सेकंद तो मुडदे उठू शकतो. तो सेकंदामध्ये तुमचं काम बी करू शकतो. अर्धा सेकंद. लिव्ह लाईफ किंग साइज. एक लहान जीवन तो राजासारखं देतो आम्हाला जगायला, की असं जगा माझे तुम्ही मुलं. कुठली गोष्ट अवघड नाही प्रभूला.
पण तो काय तोलतो? आत्मे तोलतोय, तुमचं मन बघतो अंतःकरण. परमेश्वर तुमचं मन, तुमचा विश्वास परखतोय. त्यासाठी मत्ते 5, 6, 7, 8 हे 3 वचन वाचा. काय सांगतं? 5, 6, 7 आणि 8. मत्ते 5 नव्या करात मत्ते पुस्तक येईल पहा. पहिलेच पुस्तक आहे मत्ते. पहा इथं गॉडने काय सांगितलंय पहा. 5वा अध्याय. हा 6 जे धार्मिकचे भुकेले, जे धार्मिकतेचे भुकेले व ताणेले व ताणेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. कोण लोक तृप्त असतात? धार्मिकतेचे भुकेले, धार्मिकतेचे भुकेले ताणले ते तृप्त होतील. लोक जगात तृप्त आहे का? घरात 4 लोक कमवते असले तरी तृप्त नसतात. 4 लोक कमवते असले तरी तृप्त नसतात. खोऱ्याने वाढतात आणि घेमल्याने वाटतात. ही दशा लोकांची. खोऱ्याने कमवतात 4 जण पण घेमल्याने वाटतात. तृप्तच नाहीये. पण कोण लोक तृप्त आहे? जे धार्मिकतेचे जे धार्मिकतेचे भुकेले ताणलेले ते धन्य, ते धन्य. कारण ते तृप्त होतील. त्यांना परमेश्वर तृप्त करतो. प्रियांनो, घरात एकटा व्यक्ती बी कमवत असेल पण घरामध्ये धार्मिकतेचे भुकले तर म्हणजे ते लोक तृप्त असतात. कधी पण त्यांना कशा गोष्टीची कमी पडत नाही. प्रियांनो, आम्ही अंकलचं उदाहरण पाहतो. कधी पण एका पेन्शनवर ते 4 घरं चालवतात. एक पेन्शनवर ते 4 कुटुंब चालवतात. एकच पेन्शन, त्यांना पेन्शन आधीवर वाढ नाही अजून. 15चं ऍव्हरेज आहे त्यांचं, पण 15 पर्यंत त्यांनी 4 गाड्या पडतात. गॉड इज अ मिरॅकल्स. जस्ट आहे का? 15 मध्ये एक घर भागवलं जात नाही का? कसं प्रभू करत असेल? गॉड खरंच ग्रेट आहे. 15 मध्ये 4 गाड्या पडतात त्यांच्या गाडीच्या एकदम स्पीडनी. कुठं पंक्चर गाड्या होत नाही. अख्खा महिना गाठून जातो. त्यांची साक्षी आणि बंधूंची साक्षी पाहिली पहा. खर्च 60 आहे पण 30 मध्ये गाडी पळते. 30 मध्ये गाडी चालते. नॉट कुठं होत नाही इंजिन डाऊन त्यांच्या घराचं. माझी ती दशा आहे. खर्च डबल आहे पण सिंगल मध्ये परमेश्वर चालवतो. हे का चालवतो माहितीये का? कारण मी हे वचन फॉलो करतो. आम्ही धार्मिकतेची राहतो. भुकले ताणले परमेश्वर सगळ्या गोष्टी तृप्त करतो आम्हाला. कधी कधी उद्या द्यायचं असलं परमेश्वर रात्री सोय करतो. कशी सोय करतो कळत नाही. 2 दिवसांनी एखादा EMI द्यायचा असला परमेश्वर 2 दिवसापूर्वी सोय करतो. कशी गाडी फिरते काय कळत नाही. कसं परमेश्वर मनुष्य तयार करतो, कसे माणसं तयार करतो, कसे फोन लागतात आणि कशा प्रकारे परमेश्वर गरज भागवतो माहिती. हे अनुभव कधी येतो? जेव्हा तुम्ही धार्मिकतेच्या भुकल्यातून राहा. तुमचा महिना कसा जाईल तुम्हाला कळणार. तुम्हाला लिखांची बी गरज नाही, लिहिण्याची बी गरज नाही. तुम्हाला दिवाणची सुद्धा बनवू नका. मी तो म्हणतो मी परमेश्वर तुमच्या सगळ्या गरजा भागवतो आणि एवढी बरकत मिळते तुम्हाला की तुमचं राशन देखील संपत नाही. तेलाची कुपी तुमची आटत नाही. पिठाचा काटोडा कधी संपत नाही. दुधाचं भांड कधी आटत नाही. अशा प्रकारे प्रभूकडे ब्लेसिंग आहे. प्रियानो बटरा खाण्याचा असं ब्लेसिंग प्रभू देतो. तुमच्या हातची कमाई कधी, तुमची गाडी कधी पंक्चर होत नाही. दवाखाना तुमचा बंद होतो. सगळं बंद करतो परमेश्वर. तुमच्या सगळे मार्ग बंद करतो ज्या मार्गात तुमचा पैसा जातोय. हे वचन नेहमी लक्षात ठेवा. जे धार्मिक ते बोलत ते तृप्त होतील. सगळ्या गोष्टी तृप्त होतील. खाण्याने, पिण्याने, ब्लेसिंगने, अभिषेकाने, अनॉइंटिंगने. गाड्या 4 लोक कमवते. 4 लोक कमवते पण सर्वांचा पगार दिसत नाही. घरामध्ये 8 सगळं कुटुंब कामाला, मुलापासून लहानापासून थोरापर्यंत, पण बरकत नाही. का बरकत नाहीये? कारण त्यांच्या मागे सगळे रोग आणि आजार, दुखणं बिकणं आणि बरकत नाही. का तर धार्मिक भुकत नाहीच. पण असे मी कुटुंब पाहिले की तृप्त, एकच पगार अख्खं घर तृप्त आहे. आणि कोण करतं प्रियानो? बाबा सांगतं धार्मिक कधी भिकेस लागत नाही. दाखवा पाहू धार्मिक कधी भिकेस लागतो. कारण परमेश्वर आपल्या धार्मिकाला कधीही व्हेरी पुअर ठेवत नाही. तो आपल्याला पाहिजे तेवढीच भाकर देतो. आपण काय आता करतो? आमची रोजची भाकर आज आम्हास हक्काने मागतो का नाही आपण प्रभूच्या प्रार्थनेमध्ये? किती छान आहे प्रभूची प्रार्थना. प्रभू रोजची भाकर तू आज आम्हास दे. आणि प्रभू भाकर देतो. कधी प्रणव देवाची लेकरं उपाशी झोपत नाही. का झोपत नाही? कारण त्या प्रभूला तुमची आमची काळजी असते. त्या गॉडला काळजी असते तुमची की तुम्हाला कशाची गरज आहे. गॉडला ठाऊक आहे की तुम्हाला कधी द्यायचं. बरोबर तो तुमच्यासाठी माणसं तयार करतो, मनुष्य तयार करतो, लोकांची मनं तयार करतो आणि त्यांच्या माध्यमातून परमेश्वर तुमच्या गरजा भागवतो, तुमच्या अडचणी दूर करतो, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो.
तुमच्या पैशाला मिठाला परमेश्वर भक्कत देतो. कोण करते प्रियांनो? देवाला कुठली गोष्ट अवघड आहे का? मुंगीला प्रभू साखर पुरवतो, तो आम्ही मुंगीपेक्षा श्रेष्ठ आहोत. एनिमल्सला परमेश्वर शिखर देतो रानावनात, माशाला परमेश्वर खत पाणी तयार करतो समुद्रात, सी फूड. तर आम्ही मनुष्य आहोत. विचार करा, देव कशा प्रकारे तुमची आमची काळजी घेत असतो. आम्ही गॉडची काळजी घेतो का? एक संदेश आहे प्रॉफिटचा, वो आपका चिंता करता है, आप उसका चिंता करते हो क्या? तो तुमची काळजी घेतो. तुम्ही गॉडची काळजी घेता का? प्रेज द लॉर्ड. जो तुम बोते वही तुम काटोगे. हो प्रियांनो, हे जीवनले सही आहे. आनंद आहे जीवनामध्ये. गॉड थँक्यू, आमच्या तुम्ही छान आमचं आम्हाला जीवन दिलं आहात. तुम्ही हीच लाईफ आहे, बाकी लाईफ नाहीये. हे चमचम झमझम पैसा पाणी गाडी बंगला काही नाहीये प्रियांनो. एक दिवस हे संपून जाणार आहे. याचा कधीतरी अंत होणार आहे. किती मोठे राजे उठले तरी एकदा त्याला अंत व्हायचा आहे. किती मोठी प्रजा उभी झाली तर त्याचा अंत आहे. किती मोठं साम्राज्य उठलं तर त्याचा अंत आहे. किती मोठं बलवान उठले तर त्याचा अंत आहे. पण देवाला अंत नाही. गॉडला अंत आहे का? कारण तो अनादि अनंत, तो देवच वेगळा. कारण तो आदी आणि अंत, सुरुवात आणि शेवट, पहिला तो शेवटला. आणि तो सर्व समर्थ आहे, तो सर्व शक्तिमान आहे, तो सर्वव्यापी आहे, तो सर्वत्र आहे. आज गॉड आमच्या घरात पण आहे आणि आज गॉड अमेरिकेत पण आहे. आज मी तर येशूचा प्रचार करते, येशू लंडनला पण आहे. आणि तो सर्व अंतर्यामी परमेश्वर. विचार करा, देव सणांची प्रार्थना कशी ऐकत असेल? येशू ख्रिस्त एकच म्हणतो आपण, मग सणांची प्रार्थना येशू कशी ऐकत असेल? कारण देवाचे कान मंद नाहीये की तो तुमची वाणी ऐकू शकत नाही. देवाचे डोळे आंधळे नाहीये की तुम्हाला पाहू शकत नाही. देवाचा हात तुटका पण नाहीये की तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. देवाचं अभिवचन आहे. देव तुम्हाला माग, मोठमोठे राष्ट्राला मी देतो बोली. मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, आणि ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडलं जाईल. हे अभिवचने तुमचा अधिकार आहे मागण्याचा गॉडला. अधिकार आहे, मागा गॉडला. तुम्ही मागावरच प्रार्थना, देवा मला ही गरज आहे, मला द्या. झोपेत देतो परमेश्वर. काय सांगतो वचन? तो आमची गरज झोपेत पुरवणार परमेश्वर आहे. आम्हाला चिंता काळजी लागती की आता कसं करू आठवडाभर, तो झोपेत पुरवतो आम्हाला. का लॉर्डने कावळ्याद्वारे एलियाला मांस पुरवलं. एलिया कुठं होता? जंगलमध्ये. देवाने कावळ्याला मासे भाकरी दिले, चोच जा जाऊन माझ्या संदेशाला पुरव. आणि कित्येक दिवस ओळाचं पाणी प्यायचा, तो वाड्याचं पाणी प्यायचा एलिया, आणि कावळ्याद्वारे तो मांस भाकरी खायचा. ही कहाणी प्रत्येकाला माहिती. कावळ्याच्या माध्यमातून एलियाचं पोट भरलं एलिया संदेशाचं. कित्येक दिवस कावळा बंद झाला, ओळाचं पाणी आटून गेलं. मग सारपात नगरामध्ये एका विधवेकडे गॉडनी एलियाची भाकरी सोय केली. ती बी एकच भाकर. त्यावेळी सगळ्या विधवा होत्या सारपात. सगळ्या विधवा पतीत नव्हते कोणाला. आता दुष्काळ पडला होता. पण त्या दुष्काळ गावामध्ये एकाच विधवेकडे फक्त एक भाकरीची कॅपॅसिटी होती. किती? एकच भाकर, मूठभर पीठ, थोडस तेल, 2 काटक्या होत्या. आणि एका भाकरीवर ते एकच भाकर खाऊन ते बाई, विधवा बाई, तो मुलगा मरणार होता प्रियाने. पण ते मला जा त्या बाईला तू भाकरी माग, त्या बाईकडे तू सोय केलेली. ते म्हणले स्वामी भाकर नाही आमच्याकडे, एवढंसं पीठ, एवढंसं तेल आणि 2 काटक्या बोले. माझा मुलगा उपाशी, मी उपाशी, मी खाऊन मी उद्या मारणार आहे बोले. कारण एका भाकरीने जीवन जगणार आहे का? काय करू शकते मी? तो मला माहित नाही, मला पाणी लवकर तरी भाकर माझ्यासाठी पहिली आण, कारण तुझ्याकडे यावं गॉडने मला सांगितले. जेव्हा ती भाकर एलियाने खाल्ली, 3.5 वर्ष त्या घरी काय संपलं नाही. 3.5 वर्ष पीठ वाढत गेलं, तेल वाढत गेलं, आणि इंधन संपलं नाही. किती वर्ष? एक भाकरी 3.5 वर्ष, 2 भाकरी 7 वर्ष. एका भाकरीकडे किती ब्लेसिंग आहे तुमच्या घरामध्ये? 3.5 वर्ष त्या विधवेकडं काही संपलं नाही. इतर विधवांचं काय माहित नाही, पण एका विधवेसाठी प्रभूंनी एलियाला सोय केली. 9 मेंढर सोडले, पण एका मेंढरासाठी प्रभू शोधायला गेले. एका व्यक्तीला फार व्हॅल्यू असते, पण लक्षात ठेवा कधी पण एक व्यक्तीसाठी परमेश्वर काही बी करू शकतो. एका नोहासाठी प्रभूंनी अख्खा साम्राज्य पाण्यामध्ये गडप केलं नोहाच्या काळात.
एक कुटुंबासाठी नोआच्या 8 लोक वाचवले आणि तवाचे जेवढे मानव दानव होत्या धरतीवर राक्षसगण समाप्त केलं परमेश्वरांनी. एका कुटुंबासाठी 8 माणसं वाचवण्यासाठी प्रभूंनी अख्ख्या जगामध्ये पाणी पाठवून खलास करून संपूर्ण जगाला. विचार करा प्रभू देव कशा प्रकारे काम करतो. लोटचा कुटुंब काढण्यासाठी गॉडने दूध पाठवले आणि सदोम गमोरा शहर गॉडने नष्ट करून टाकले प्रियानो. आणि सदोम गमोरामध्ये काय चाललं होतं? पाप चाललं होतं. आज काय आमच्या होती सदोम गमोराची. आता आमचं एकच कुटुंब जे देवाला घाबरतं भीतं, बाकी लोक घाबरत नाही. बाकी सर्वत्र पाप चालू आहे. आज बघा तुम्ही कुठे जावं, सदोम गमोरा कुठं जावं, पापच चालू आहे, व्यभिचार चालू आहे, जाळकर्म चालू आहे, घाणघण चालू आहे, घाणघण बघणं, घाणघण बोलणं आणि घाणघण त्यांची वाट चालू आहे. आज फक्त ख्रिस्तामध्ये भीती. कारण माहिती नरकात नाही जायचं आम्हाला. माहिती आहे पाप केलं मनुष्य नरकात जातो शेवटी. पापाचं वेतन हे काय पेमेंट पापाचं? मरण. जो जीवात्मा पाप करेल तो मरेल, लिहिले वचनामध्ये. शास्त्र खोटं नाहीये प्रियांनो. म्हणून आम्हाला कधी पतन व्हायचं नाहीये आणि आम्हाला कुठल्या मोहात आणि पापात बिलकुल पडायचं नाही. मग ज्या स्थितीत गॉडने तुम्हाला निवडले त्यात तुम्ही चाला. का चाला? पतन होऊ नये म्हणून. भरपूर धन प्रभू आत्ता देईल, पैशाला पाऊस पडे घरा पण गॉड का पाडत नाही? गॉडला माहितीये पाऊस कधी पाडायचा कधी नाही. एक टायमिंग असा आहे तुमच्या लाईफमध्ये ना की होतं की किती ब्लेसिंग आहे आमच्या लाईफमध्ये. तुम्ही तो अनुभव घेतलाय. तुम्हाला एवढे परमेश्वर ब्लेसिंगचा वर्षाव करेल की तुम्ही देवा आता बास ले मला ब्लेसिंग मिळालं, आता काय करू? एवढे ब्लेसिंग काय करू मी? किती खाणार माझ्या घरामध्ये? बास बास प्रभू अनेकांना त्या ब्लेसिंग माझा. प्रभू एवढे ब्लेसिंगचा वर्षाव करतोय. प्रियानो शावर म्हणतो आपण, शावर कसा पाणी येतं शावरचं, त्या टाईप प्रियानो ब्लेसिंग असतात आमच्या जीवनात. डेव्हिड काय म्हणतो स्वतः 23:1 मध्ये की परमेश्वर माझा मेंढपाळ मला का बोलला डेव्हिड? कारण डेव्हिडकडे शावर सारखे ब्लेसिंग होती, डेव्हिडकडे अनॉइंटिंग सारखे ब्लेसिंग होते, डेव्हिडकडे समृद्धी होती, आशीर्वाद होता, सामर्थ्य होतं, देवाची बुद्धी होती. आणि डेव्हिडच्या जीवनावर प्रियानो देवाचं काम होतं. गॉड इज माय गुड शेरपड. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, तो मला कधी कमी पडणार. ही तुमची रोज कबुली पाहिजे. सकाळी उठले म्हणत जाऊ कधी पण. सकाळी उठले ना की पहिलं म्हणा परमेश्वर माझा मेंढपाळ मला कधी कमी पडणार नाही, कमीच पडणार नाही. आणि तुम्ही जर म्हणले की आता दिवस कसा जाईल आणि काय जाईल, दिवस बॅड, तुम्हाला अख्खा दिवस खराब जाणार. उठल्या उठल्या स्तोत्रास येतात 23 पाठच करा तुम्ही. परमेश्वर माझा मेंढपाळ मला जीवनामध्ये कधी कमी नाही पडणार. हे वचन पिढ्यांना तुमचं फेवरेट पाहिजे, IMP पाहिजे, कबुली पाहिजे. तुम्ही हे वचन क्लेम करा. तुमचे काम पहिले प्रभू करत. तुम्हाला जास्त चिंता काळजी करायची गरज पडणार नाही, कारण देवाला ठाऊक आहे की तुमचं काम कशा प्रकारे पूर्ण करायचे.